बाकी सगळं सोड, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? ऑफकोर्स, हा काही प्रश्न आहे का? आणि तुझ्यावर विश्वास आहे, तुझ्यावर विश्वास आहे म्हणून, नाही तर बाकी कोणाचं काही ऐकलं नसतं मी. थँक्यू. ठीक आहे आता, नाही ते लांब बिम राहायचं ते सगळं ठीक आहे, पण थँक्यू वगैरे काय फॉर्मल वाटतं ते एकदम. मग तू अशी परकी वाटतेस मला. आणि आता थँक्यू म्हणलेलं पुसायला सॉरी म्हणू नकोस लगेच. बरं चल, उशीर खूप झालाय, लवकर जेव आणि लवकर झोप. उद्या ऑफिसला जायचंय ना? आलोच मी फ्रेश होऊन. मला माफ कर श्रेयस, माफ कर. पण आपल्या दोघांच्या नात्यासाठी मला हे नाटक करावं लागलं. शकू आत्या, तुम्ही साथ दिलीत म्हणून आज मी धर्मसंकटातून बाहेर येऊ शकले. मला माफ कर, मी दूर राहते तुझ्यापासून. कारण आपलं हे नातं खोटेपणाच्या पायावर नाही उभं करायचंय मला. आणि मी तुझी आराध्या नसून तारा आहे हे सांगण्यासाठी मी अधीर झाले. म्हणशील ना मला तेव्हा आपलं? म्हणशील ना? शकू, तुझा उपाय फळाला आला हो. थोडा त्रागा केला श्रेयसनी, पण नाईलाज असतो का होईना कबूल झाला. मोठ्या पेचातून वाचलीस हो बाई. बरं चल, सगळे नाश्त्यासाठी बाहेर जमतील. चल. आई, खरं सांगू का, मला ना सगळ्यांसमोर याची आणि एकत्र उठा बसायची फार लाज वाटते हो. समजू शकते मी, पण आता काय करणार, भोग असतात एकेकाचे. हो, आणि ते भोग भोगूनच संपतात. आई, त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होतात ना, ते पटलंय मला. आपण कळत नकळतपणे कुणाला तरी दुखावत असतो आणि त्याची फळं आपल्याला इथेच मिळतात. माझ्या हातून अजून काय काय घडले देवच जाणे, म्हणून त्याच्याकडे करुणा भागत होते, क्षमा मागत होते. खरं तर मला आराध्याची माफी मागायची. कळत नकळतपणे मी श्रेयसला आणि मुख्य करून आराध्या तुला खूप दुखावलंय ग. मला माफ कर. आत्या, आत्या काय करताय तुम्ही? वयाने मोठ्या आहात तुम्ही माझ्यापेक्षा. अगं पण कर्माने लहान आहे ना मी, म्हणून माफी मागतेय. माझ्या नवऱ्याने जे भयंकर वर्तन केलं तुझ्या बरोबर ते अक्षम्य आहे ग. देवाने त्याला त्याची शिक्षा दिली, पण माझी शिक्षा बाकी आहे ना. त्याच्या कुठल्याही नीच वर्तनामध्ये माझा सहभाग नव्हता ग. पण मी तुझ्याशी वाईट वागलेस ना, त्याची शिक्षा तर मला मिळालीच पाहिजे. मला माहित आहे तुझा माझ्यावर पटकन विश्वास नाही बसणार, कारण मी तुझ्याशी वाईट वागलेस तशी.
सगळ्यांच्या समोर तुला वाटेल तसं बोलले, वेळ प्रसंगी तुझ्यावर हात उचललाय. तू मला सावध करत होतीस, पण तरीही मी त्या नीच माणसावरती विश्वास ठेवला. हो, खरं आहे हे सगळं. पण शकू, माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि पश्चाताप झाला ना की देव सुद्धा माफ करतो. तेव्हा आता झालं गेलं सगळं विसरून जा. पुन्हा त्याचा विचार करू नकोस. अगं झालं गेलं गंगेला मिळालं. चल, बाहेर सगळे नाश्त्यासाठी वाट बघत बसले असतील. हो आजी. आत्या चला. देवा, शकूला तिच्या चुकीची जाणीव झाली, चांगलीच गोष्ट आहे. पण तिला अशीच सद्बुद्धी दे आणि माझ्या तारा आणि श्रेयसला सुखी कर. त्याला सत्य समजून घेण्याची ताकद दे लवकरात लवकर. श्रेयस येतोय तर जरा चांगला वाग. हा, लक्षात येऊ दे सगळ्यांच्या. गुड मॉर्निंग श्रेयस. काय बरं वाटतंय ना? श्रेयस, तुझ्याशी खूप बोलायचं होतं रे. तू बरा झाला याचा आनंद व्यक्त करायचा होता, पण त्याआधीच तुला चक्कर आली. हो, आणि आमचा ठोकाच चुकला. हो ना. कसा आहे श्रेयस? अरे आराध्या, माझा ब्रेकफास्ट प्लीज रूम मध्येच घेऊन ये. मी तिकडेच खाईन. थांब श्रेयस, तू नको जाऊस. माझंच चुकलं. मी इथे यायलाच नको होतं. माफ कर मला. खरं तर या घरात मी कुठल्या हक्काने अधिकाराने राहते तेच मला माहित नाही. पण मी करेन. मी लवकरच कुठेतरी माझी सोय करेन. तोपर्यंत मला सहन करा प्लीज. श्रेयस, प्लीज बस तू, प्लीज. आय एम रिअली सॉरी डॅड. मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण मला ना खरंच हे सहन होत नाहीये. नाही नाही श्रेयस, तुझी मनस्थिती समजू शकतो मी. जे काही घडलंय ना त्याने ताण वाढणं स्वाभाविक आहे. हे सगळं नॉर्मल व्हायला वेळ लागेल. आपण वाट पाहूया. चल, नाश्ता करूया. येस डॅड, यू आर राईट. संजय, हा, उद्यापासून सगळ्या अपॉइंटमेंट्स, सगळ्या मीटिंग्स, सगळ्या गोष्टी शेअर करत जा. हो हो. मी ऑलरेडी बघितलंय डॅड सगळं. आज 11 वाजता एक महत्वाची मीटिंग आहे. आपल्याला वेळेत पोहोचायचं आहे. उशिरा जाऊन चालणार नाही. आता हा बरा झालाय तर हे दोघे मिळून सगळ्याचा ताबा घेणार. अरे श्रेयस, काय बोलतोयस तू?
तू अजून काही दिवस आराम कर, मी आहे ना, मी करतो हँडल मीटिंग्स. इतके दिवस आराम केला की अजून किती दिवस आराम करायचा? उलट आता वेळ आली आहे नीट लक्ष द्यायची. अरे अक्षय, जर श्रेयसला ऑफिसला यायचं असेल तर येऊ देत ना. काय प्रॉब्लेम आहे? आता तो पूर्णपणे नॉर्मल झालाय. मग नाही नाही डॅड, त्याची काळजी वाटते त्यामुळे म्हणालो. आणि मी आहे ना. काय श्रेयस, विश्वास आहे ना माझ्यावर? प्रश्न ओव्हरऑल विश्वासाचाच आहे. आणि म्हणूनच हे 40 लाख रुपये गायब कसे झाले याचा ऑफिसला जाऊन शोध घ्यायचा. म्हणजे हे 40 लाख आम्ही खाल्ले असं म्हणायचंय का तुम्हाला श्रेयस भाऊजी? मी चुकून आता बोलताना तुमचं नाव घेतलं का? नाही. मग तुम्ही का ओढावून घेताय स्वतःवर? ते उगाच तसं वाटेल. ते म्हणतात ना, चोराच्या मनात चांदणं. तसं वाटायला नको उगाच ना. अक्षय, सांभाळ तिला जरा. श्रेयस मामा, मी गाडीत थांबतो, तुम्ही या बाहेरच. हो डॅड, पुढे होतो. येतो आजी. गुड डे. बाय. आता या घरात हेच बघायचं राहिलं होतं. श्रावणी, श्रावणी, अरविंद, थोडे दिवस सगळं खूप सांभाळून घ्यायला लागणार आहे रे बाबा. हो आई, शकुताईची मनस्थिती बरोबर नाहीये. तिच्याशी बोलावं लागेल. बाबा, नका काळजी करू. खूप वाईट वागल्या त्या माझ्याशी. पण आजी म्हणाला तसं, माणसाला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि पश्चाताप झाला की देवच माफ करतो. मग मी अडी ठेवणं योग्य नाही. आत्या, मला कल्पना आहे खाली जे काही घडलं त्यामुळे खूप त्रास झालाय तुम्हाला. खूप हर्ट झालात तुम्ही. पण दोन घास हे मला सहन करावंच लागणार आहे. तुम्ही मला इथे राहू देताय, हेच उपकार आहेत माझ्यावरती. हो, असं का बोलता आत्या तुम्ही? दयानंद काका जे काही वागले त्यामुळे खूप मोठा धक्का बसलाय तुम्हाला, त्रास झालाय, आम्हाला कळतंय ना. पण या अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला असं एकटं सोडू का? 2 घास खाऊन घ्या चल. नाही, नकोय, इच्छा नाहीये माझी. आत्या, बर
बरं ठीक आहे, नका खाऊ, पण इकडे बघाल का प्लीज? असं खाण्यावर राग काढून काय होणार आहे बरं? उगाच तब्येत बिघडेल, दवाखान्यात न्यावं लागेल, म्हणून मी सांगते 2 घास खाऊन घ्या. आता श्रेयस असं वागला असता तर चाललं असतं का तुम्हाला? तो म्हणाला असता मला भूक नाही, मला खायचं नाहीये, तर एक आई म्हणून सहन झालं असतं का? मुळीच नाही. चांगले कान धरले असते त्याचे आणि नाक दाबून घास भरवला असता त्याला. मग मी पण असंच करते असं समजा. आणि तुम्हाला होणारा त्रास, पश्चाताप सगळं दिसतंय, आम्हाला कळतंय. त्यामुळे ना तुम्ही आता प्लीज असं रडत बसून उपाशी राहून स्वतःची तब्येत नका खराब करून घेऊ आत्या. प्लीज प्लीज 2 घास खाऊन घ्या प्लीज. आराध्या, कुठून आला ग तुझ्याकडे एवढा शहाणपणा? किती समंजस आहेस तू. अगं किती त्रास दिलाय मी तुला, तरी तू माझा एवढा विचार करतेस? आत्या, चुका कोणाकडून होत नाही, प्रत्येकाकडून चुका होतात. पण आपल्या माणसांच्या चुका आपणच समजून नाही घेणार तर कोण समजून घेणार? सांगा मला. तुझे कसे आभार मानावेत ना तेच कळत नाही मला. खूप धीर आलाय ग मला तुझ्या हे बोलण्याने. फक्त एक गोष्ट, जोपर्यंत माझा मुलगा मला माफ करणार नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही. बर मला सांग, श्रेयस घरी किती वाजता येईल? 6ला येईल का? हो. काही काम होतं का? नाही नाही, सहजच विचारलं. आत्या, मला वाटतंय श्रेयसला आपण थोडा वेळ दिला पाहिजे. पण एक विनंती करू का? तुम्ही त्याच्या रागाची शिक्षा ना स्वतःला नका देऊ प्लीज प्लीज. नाही आराध्या, पापांची शिक्षा आपल्याला इथंच भोगावी लागते. आणि तुला ठाऊक आहे यशोधरात आणि माझ्यात काय काय घडलं, कसं घडलं आणि का घडलं. त्यावेळी मी जर ते केलं नसतं तर आज तुझ्याशी बोलायला जिवंत सुद्धा राहिले नसते ग. आपल्या जीवावर बेततंय हे मला समजल्यानंतर मी गप्प कशी बसेन? अगं साधी मुंगी सुद्धा स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही ते पाप माझ्या डोक्यावर राहील. आणि माझा नवरा, त्याने असलं भयंकर कृत्य केलंय की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला क्षमाच करता येणार नाही. त्याच्या पापाची शिक्षा सुद्धा मला भोगावी लागणार आहे, जरी मी त्याच्या कुठल्याही पापामध्ये सहभागी नसले तरी. कारण शेवटी मी त्याची बायको आहे, अर्धांगिनी आहे. आत्या, दयानंद काका जे काही वागले त्यासाठी कोणी तुम्हाला जबाबदार धरत नाही आणि दोष सुद्धा देत नाहीये. आणि तुमच्याकडून आधी ज्या काही चुका झाल्या असतील त्याची तुम्हाला जाणीव झालीये हेच महत्वाचं आहे ना. पण तोच सांग आराध्या, माझा काहीही दोष नसताना माझ्या मुलापासून माझी ताटातूट झाली, माझ्यावर भयंकर अन्याय झालाय. आज फक्त तुला ठाऊक आहे की माझा श्रेयसमध्ये इतका जीव का गुंतलाय ते. आणि आज हा श्रेयसने जर मला असं फटकारलं तर मी कसं जगायचं ग? इतक्या वर्षाची माया पोटात साठवली आहे ग मी.
हे सगळं मी त्याच्याबरोबर राहता यावं म्हणून करत होते ग. आणि आज आज त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दलचा तिरस्कार मी पाहिलाय. मी हादरून गेले ग. इतकी वर्ष तो माझ्यापासून लांब होता म्हणून अशी मला आशा वाटायची की तो माझ्याजवळ कधीतरी येईल, मला कधीतरी भेटेल. आणि आज तो माझ्या जवळ असून सुद्धा तो माझा इतका तिरस्कार करतोय. हे मला सहन होणारातलं नाहीये ग. आराध्या, मी पापी असेन ग, पण माझ्या आईची माया खोटी नाहीये.